शेतजमीन आणि घराच्या जागेच्या शर्तभंग नियमितीकरणासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। आता 10 लाखांपर्यंतच्या दंडाची प्रकरणं नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर 20 लाखांपर्यंतच्या दंडाची प्रकरणं मंजूर करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत। अधिकाराच्या विकेंद्रीकरणामुळे शर्तभंगाची प्रकरणं मार्गी लागण्यास मदत होणार आहे। तसंच या कामासाठी मंत्रालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्याही वाचणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीच्या शर्तभंग नियमितीकरणासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 330 अ नुसार शर्तभंगाची प्रकरणं नियमित करण्याची तरतूद आहे। शासकीय जमिनीवरील घरं आणि शेती संबंधी शर्तभंगांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आहेत। यापूर्वी 2.5 लाखांपर्यंतच्या दंडाची प्रकरणं मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते, तर 5 लाखांपर्यंतच्या प्रकरणांच्या मंजुरीचे विभागीय महसूल आयुक्तांना होते। या रकमेपेक्षा अधिक दंडाची सर्व प्रकरणं मंजुरीसाठी मंत्रालयात जावं लागत होतं। महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकारांचं आता विकेंद्रीकरण केलंय। 10 लाखांपर्यंत दंडाची शर्तभंगाची प्रकरणं नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, तर 20 लाखांपर्यंतची प्रकरणं आता विभागीय आयुक्त स्तरावर मंजूर होतील। जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त स्तरावर अधिकार आल्यानं आता शर्तभंगाची प्रकरणं निकाली निघण्याची प्रक्रिया गतिमान होईल। त्याशिवाय मंत्रालयात होणाऱ्या गर्दीला आळा बसेल। मात्र 20 लाखापेक्षा अधिक दंडाची प्रकरणं मंजुरीचे अधिकार मंत्रालय स्तरावरच ठेवण्यात आले आहेत।